बदलापूर रेल्वे फलाट बंद झाल्याने रेल्वे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. आहेत त्या समस्या सुटत नाहीत, पण अजून नवीन समस्या निर्माण केल्या जात आहेत. खासदार बाळ्यामामा यांना निवडून येऊन वर्ष झाले असले तरी त्यांचा प्रभाव दिसत नाही. त्यात आता परिस्थितीत स्थानिक खासदार बाळ्यामामा अखेर प्रकटले. काय म्हणाले फलाट बंद, स्वतःचे जनसंपर्क कार्यालय आणि संपर्क नसल्याबाबत ते बघाच. किंवा ॲज अ खासदार म्हणून मला एक पत्र लिहायचं होतं बाबा असं असं. तर हे सगळे नेट करता डायरेक्ट लोकांना गृहीत धरून तुम्ही जे केलं, नक्की काय ही काय दादागिरी आहे का काय, नक्की काय आहे प्रकार, काय हा दादागिरीचा प्रकार झाला ना. दर महिन्याभरापासून नोटीस ठेवली असते तर लोकांनी एवढा संभ्रम झाला असता का लोकांमध्ये? सांगा ना मला. संभ्रम होत नाही ना मग लोकांमध्ये? एक महिन्यापासून माहिती पडलं असं प्रॉब्लेम होत नाही. मलाही सांगितलं असतं, मीही लोकांना उत्तर देऊ शकलो असतो. बरं त्या दिवशी झालं, दुसऱ्या दिवशी तुम्हाला मी मेल केला, सगळा केला, तुम्ही तेही उत्तर नाही दिलं. तर नक्की तुम्ही काय उत्तर पण देत नाही, काही नाही, डायरेक्ट सगळ्यांना गृहीत पकडून तुमचं चाललंय. मराठी नसेल हिंदी बोललं तरी चालेल. असं काय आपले जे फॅसिलिटीज देत आहे, एस्केलेटर आणि लिफ्ट, ॲडिशनल स्टेअरकेस वगैरे, त्याच्यानंतर ते बघायला लागेल. दुसरं आपलंच एक पत्र आलं होतं की आपल्याला शेड हवं आहे दोघं बाजूला. ते शेड आता करता येणार नाही कारण की एसओडीला इम्प्लिमेंट होतं दोघं बाजू. प्लॅटफॉर्म एकदम खूप प्लॅटफॉर्म डिवाइड केला आहे. तिकडचा माणूस तिकडे जाऊ शकत नाही असं कुठेच नाही, आणि प्रत्येक ठिकाणी एक्सिलेटर आहे. आणि आता काय होणार आहे, 20च्या माणसाला नाही एक्सलेटर आहे, ठीक आहे. हां ते डिस्टन्सच्या बाबतीत बोलतात. हां रोज दुसरा तो डिस्टन्स तिकडे आहे का नाही? पुढे त्या साईडला नाही. उदाहरण देतात. हे आता यांचं काय आहे? बाबा, या दोन एक प्लॅटफॉर्ममध्ये सुविधा नहीं भेटणार, नई सुविधा भेटना अरे साहब आप सुनने का थोड़ा ही रखो. क्या बोलता हूँ आप? जो दोनों बाजू प्लेटफॉर्म थे, समझो 100 लोग आते हैं, यहाँ 50, यहाँ 50, तो डायरेक्ट ये 50 यहाँ पे 100 आए. आपका जो एक्सलेटर है या जो लिफ्ट है वो किस काम में आएगा? तुम्ही साध्या खासदारांना पत्र लिहायचं सौजन्य दाखवलं नाही, तुम्ही लोकांसाठी बोर्ड लावला नाही, तुम्ही अनाऊन्स नाही केलं. साहेब दुपारी स्टेशन सांगा ना. रात्री म्हणजे तुमचं एवढं महाग असेल, मी तुम्हाला मी म्हणून सांगतो तर तो दुसऱ्या खासदाराचा महाज उतरवला असतो तुमचा इथल्या इथं. मी काय सांगतो, ठीक आहे चला जे झालंय तुम्ही तुमची कामं करा, नंतर जाली काढा, विषय संपून टाका. हा त्याच्यानंतर जर का ऍक्सिडेंटल प्रॉब्लेम होता तर ठीक आहे ना, त्याच्यावर आपण परत विचार करू. बरोबर. असं काही नाही का बाबा जबरदस्ती हे झालं पाहिजे का हेच झालं पाहिजे असं नाही, विचार करू परत. बघा, जे आपण आता ते फिनिशिंगचं काम पाहिलं असेल, खरं म्हटलं तर अधिकारी जे पिल्लाई म्हणून होते यांनी जी काय थातूर मातूर उत्तरं दिली, तर सगळ्यात पहिले तर त्यांनी 1 महिना अगोदर कमीत कमी बोर्ड लावायला पाहिजे होता, अनाऊन्स व्हायला पाहिजे होतं की असं असं काम आहे, आणि ॲज अ खासदार म्हणून मला एक पत्र लिहायला पाहिजे होतं. परंतु कुठल्याही प्रकारचं असं प्रिकॉशन न घेता डायरेक्टली त्यांनी ते बंद केलं. खरं म्हटलं तर आज आपण पाहत असाल, बदलापूर रेल्वे स्थानक हे ठाणे जिल्ह्यातील एक महत्वाचं रेल्वे स्थानक आहे. हजारोच्या संख्येने लोक इथून प्रवास करतात, आणि जर आज एक होम प्लॅटफॉर्म बंद केला तर त्याचा पूर्ण लोड दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर येतो. आणि जसं आता प्रवाशांनी सांगितलं की सकाळी 8-11ची ट्रेन असते किंवा सकाळचे जे ट्रेन असतात, तर त्यावेळेस जर आपण पाहिलं तर खूप मोठी गर्दी, आणि कधी कधी तर असं असतो का 3000 लोकांना उभं राहायला जागा नसतो. आणि जर ट्रेन 15 मिनिटं, 25 मिनिटं, 30 मिनिटं उशिरा आली तर 3चे 6,000, 6चे 9,000 लोक होतात. आणि अशा परिस्थितीत ही गर्दी एका प्लॅटफॉर्मवर शक्य नाही, आणि म्हणूनच ते दुसरं प्लॅटफॉर्म जिथं त्यांनी बंद केलेलं आहे ते त्वरित उघडावं, खुलं करून द्यावं. परंतु त्यांनी काही अडचणी सांगितल्या की त्यांना जे काही लिफ्टचं काम करायचं असेल, एक्सलेटरचं काम करायचं असेल, आणखी काही सुविधा असतील, या सुविधांसाठी साधारणतः त्यांना 1 ते 1.25 महिना लागेल. आणि तोपर्यंत 1.25 ते 1.5 महिना ती जी काही त्यांनी फिनिशिंग केलेली आहे ती फॅन्सिंग असावी असं या मताचं मी देखील आहे. परंतु ती कायमची राहिल्यास
खूप मोठी अडचण आणि खूप मोठ्या संकटाला कधी कधी सामोरं जायला लागेल. आणि म्हणून जोपर्यंत हे काम होतंय तोपर्यंत ठीक आहे. नंतर त्यांनी ते जर काढलं नाही तर आपण सगळे मिळून ते काढू. कारण मी अधिकाऱ्यांना देखील समजावून सांगितलं, आपण लोकांच्याच पैशावर लोकांच्याच कराने पैसे आल्यानंतर त्यांना सुविधा द्यायचं काम आपण करतो. तेही याच लोकांवर पगार घेतात. मलाही याच लोकांनी खासदार बनवलं आणि म्हणून लोकांप्रती आपली जबाबदारी खूप मोठी असतो. आणि म्हणून लोकांच्या भावनेचा आदर करून निर्णय व्हावा असं स्पष्ट मत मी इथं अधिकाऱ्यांना, पिलाई म्हणून अधिकारी आहेत, त्यांना सांगितलं. खासदार साहेब, तुम्ही निवडून येण्याच्या आधी दर महिन्याला मी बदलापूर स्थानकाला भेट देईल, तिथल्या समस्या जाणून घेऊ असं आश्वासन दिलं होतं. आज तब्बल 1 वर्ष व्हायला आल्यात, त्याच्यानंतर तुम्ही आज पहिल्यांदा दिसतायत तिथे. मी 3 वेळा आलेलो आहे. तुम्ही बोलले तर मी तारीख वार देखील सांगेल तुम्हाला. परंतु ज्या काही गोष्टी असतील, ठीक आहे, आपल्याही कल्पना असते की इतर कधीच कोणी बदलापूरमध्ये कार्यालय नाही केलं. परंतु आता एक 5 दिवसानंतर माझं कार्यालय देखील इथं चालू होत आहे. 5 ते 7 दिवस जास्तीत जास्त कार्यालय चालू होईल. आणि मग नेहमीच प्रत्येक महिन्याला बोलण्यापेक्षा त्याहीपेक्षा अगोदर माझी व्हिजिट ही असेल. आणि ज्याही रेल्वे संबंधात आपण पाहत असाल, मला वाटतं 10 महिन्यात 3 प्रश्न रेल्वे संदर्भातले असतील, इतर काही विषय असतील, हे मी पार्लमेंटमध्ये घेतले. त्याचा पाठपुरावा देखील करतोय आणि यापुढे देखील त्याचा पाठपुरावा मी नक्की करेन. तोपर्यंत आतापर्यंत जरी वेळ देऊ शकलो नाही त्याबद्दलही मी दिलगिरी व्यक्त करतोय. परंतु माझ्या आठवणीत मी 3 वेळा आलो होतो, आजची 4थी वेळ आहे. आणि ह्यापुढं प्रत्येक महिन्याच्या आतमध्ये मी येत जाईल, एवढं आपल्याला नक्की सांगतो.